एक महत्त्वाची बातमी तुर्कस्तानमध्ये इसिसच्या अतिरेक्यांनी आत्मघातकी हल्ला केला। सध्या G20 परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्यासह जगभरातले अनेक महत्त्वाचे नेते तुर्कस्तानात दाखल आहेत। तुर्कस्तानमध्ये इसिसच्या अतिरेक्यांनी आत्मघातकी हल्ला केलाय। नुकताच पॅरिसमध्ये दहशतवाद्यांनी इसिसच्या दहशतवाद्यांनी हल्ला केला होता। त्या पार्श्वभूमीवर तुर्कस्तानामध्ये सुद्धा इसिसच्या अतिरेक्यांनी आत्मघातकी हल्ला केलाय, त्यामुळे चिंतेचं वातावरण आहे। सध्या G20 परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्यासह जगभरातले अनेक महत्त्वाचे नेते तुर्कस्तानात दाखल आहेत। आणि या महत्त्वाच्या बातमी संदर्भात आपण अधिक तपशील जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी सुनील काळे आपल्या सोबत आहेत। सुनील, अत्यंत महत्त्वाची बातमी आहे, म्हणजे चिंतेत भर घालणारी बातमी आहे। पॅरिसच्या हल्ल्याला काही तास पण सुद्धा उलटले जात नाही, तोपर्यंत तुर्कस्तानात हल्ला होतोय। जगभरातले महत्त्वाचे नेते तिथे दाखल आहेत। निश्चितच गिरीश, सुनील बोल। निश्चितच गिरीश, अत्यंत धक्कादायक अशी बातमी आहे, कारण की काही तास म्हणण्यापेक्षा आता अजूनपर्यंत जे फ्रान्समध्ये जो हल्ला झालाय पॅरिसमध्ये, त्यातली जी जखम आहे ती अजून पूर्णपणे म्हणजे तिथलं दुःख अजून पूर्णपणे हे होत नाही। त्यातच आता G20 मध्ये अशा प्रकारचं आत्मघातकी संशयित हल्ला झालेला आहे आणि यात 4 पोलीस जखमी झाले। आणि विशेष म्हणजे जगभरातले G20 ची मुख्य अत्यंत महत्त्वाची परिषद तिथे सुरू आहे आणि अशा पद्धतीत इसिसने जर हा हल्ला केला असेल तर एक प्रकारे सर्व इसिसच्या विरोधात जे वेस्टर्न कंट्रीज असतील किंवा त्यांच्या विरोधात हल्ले केले जात आहेत त्याला एक म्हणजे उत्तर दिलं जातं इसिसकडून। आणि हा आता पॅरिसच्या हल्ला झाल्यानंतर लगेच तातडीनं अशा प्रकारचं कृत्य होणं म्हणजे हे अत्यंत गंभीर आहे। आणि यामुळे G20चं परिषद जे आहे, ज्याचा मुख्य उद्देश हा इकॉनॉमिकली ज्या गोष्टी आहेत त्याच्यावरती असतो, पण अशा हल्ल्यामुळे तिथे दहशतवादावर विचार करायला G20 देशांना भाग पाडवायचा आहे। नक्कीच सुनील, कुठेतरी जगभरातले नेते तिथे दाखल झालेत आणि कुठेतरी इसिसला आपलं महत्त्व कुठेतरी दाखवून द्यायचं आहे आणि कुठेतरी या हल्ला करून कुठेतरी जगभरामध्ये आपल्या संघटनेचा कुठेतरी इम्पॅक्ट त्यांना दाखवायचा आहे, हाच त्यांचा सुप्त हेतू आहे। तू दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।